तर मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर द्वारकाधीशला जाण्याचं स्वप्न हे खूप जणांचं असतं, खूप जणांचं म्हणजे सगळ्यांचंच असतं. सगळ्यांना पॉसिबल होत नाही, पण मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि आनंदाची गोष्ट घेऊन आले. तीच म्हणजे मी अशाच टेम्पलला व्हिजिट करते जिथे तुम्ही राधाकृष्णाचं दर्शन घेऊ शकता आणि खूप मन प्रसन्न होईल. असं वाटेल की तुम्ही द्वारकाला झाला. तर चला आज आपण द्वारकाधीशसारख्याच एका टेम्पलला आपण भेट देतोय. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला मग. मंदिराची वैशिष्ट्य आणि रचना. भव्य परिसर. हे मंदिर सुमारे 8 एकर परिसरात पसरलेलं आहे, ज्याच्या मागे सुंदर पार्श्विक टेकड्या, पार्श्विक हिल्स दिसतात. वास्तुकला. मंदिराची रचना पारंपरिक भारतीय मंदिर वास्तुकला आणि आधुनिक सोयीचा एक उत्कृष्ट मेल. येथील कोरीव काम आणि दगडी बांधकाम अतिशय देखणं आहे. मुख्य मूर्ती आहे मंदिरामध्ये श्री श्री राधा, मदनमोहन, श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि श्री गौरांग नित्यानंदन यांच्या अत्यंत सुंदर मूर्ती आहेत. सांस्कृतिक केंद्र. येथे केवळ मंदिरच नाही तर वैदिक शिक्षण केंद्र, ध्यान केंद्र, मेडिटेशन हॉल आणि प्रदर्शन देखील हॉल आहे. गोविंदराज उपाहारगृह. मंदिराच्या परिसरात एक शुद्ध शाकाहारी गोविंदा रेस्टॉरंट आणि जिथे सात्विक आणि चवदार जेवण मिळतं. सुंदर बाग. मंदिराच्या आजूबाजूला शांत आणि हिरवगार बाग आहे, जिथे भाविकांना मानसिक शांतता मिळते. आता हे जे मंदिर आहे, म्हणजे जेव्हा बांधकाम हे जेव्हा चालू झालं, त्याचं भूमिपूजन होतं 2005च्या सुमारे झालं होतं. त्यानंतर जे मेन जे मंदिर हे ओपन झालं, लोकांपर्यंत हे पोचलं. मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 16 ते 18 मार्च 2012 दरम्यान एका मोठ्या महोत्सवाने श्री श्री राधा मदनमोहन जींच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना करण्यात आला आणि मंदिर अधिकृतपणे सुरू झालं. अजून विकास सुरू आहे, म्हणजे ते अजून बांधकाम खूप काही गोष्टी चालू आहेत. जेव्हा अजून पूर्ण होईल तेव्हा अजून बघण्याला जो आनंद मिळणार आहे, बघण्यासाठी अजून सुंदर वाटणार आहे. तर इथे नक्की जा आणि तुम्हाला जवळ आहे, म्हणजे आपल्याला जसं की खूप लांब जायची गरज नाही आहे, तुम्ही जाऊ शकता जवळपास. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं कसं आहे, तर रेल्वे आपला खारघरला जेव्हा तुम्ही उतराले, रेल्वे मुंबई लोकलच्या हार्बर लाईनवरून खारघर रेल्वे स्टेशनला उतरला, जवळ आहे. स्टेशनवरून तुम्ही ऑटो रिक्षा किंवा बसने मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता. ह्याची जी ओपन होण्याची वेळ आहे, सकाळी वेळ आहे पहाटेची 4:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळची वेळ आहे 4 ते 9 वाजेपर्यंत. इथे तुम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर महाप्रसादसुद्धा असतं, रोजचं असतं इथे. तर तुम्ही महाप्रसादसुद्धा इथे घेऊ शकता, करू शकता. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की सांगा. आणि मुख्य आरती संध्याकाळी 7 वाजता होणार असते आणि खरंच पाहण्यासारखी असते आणि तुम्हीही जा. माझं म्हणजे खूप इच्छा आहे सगळ्यांनीच जावं, कारण का ह्या गोष्टी आपल्या जवळ असून आपण जात नाही आणि लांबून लांबून लोक येऊन इकडे बघायला येतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे काय आहे काय नाही, नवीन नवीन गोष्टी, आणि आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहूनच आपण ह्या गोष्टी बघत नाही. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही नक्की जा आणि खारघरला आहे, खूप जवळ आहे. तर वेळ काढून नक्की जा. आणि इथलं काम वगैरे अजून थोडं काम चालू आहे, पण संध्याकाळच्या वेळेत तर इतकं भारी वाटतं ना, खूप म्हणजे मन प्रसन्न होईल, इतकं छान आहे. हे जे तुम्ही काम बघताय गोल्डन, आणि खरंच खूप भारी वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं की जेव्हा मी आतमध्ये एंट्री केली तेव्हा मला असं वाटलं की खरंच राधाकृष्ण आतमध्ये समोर आपल्या बसलेत आणि आपण त्यांना बघतोय. आणि इथलं जे परिसर तुम्ही बघू शकता ना, बघण्यासारखं आहे, बघत राहावं इतकं भारी आहे. तर हे परिसर बघून तुम्हालाही वाटत असेल की ते यावं म्हणून. इकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला बुक वाचण्याची आवड असेल तर तुम्ही बुक्स घेऊ शकता, पुस्तकं आहे तिकडे. खूप काही गोष्टी शॉपिंग वगैरे करू शकता. तुम्हाला देवासाठी काही गोष्टी लागणाऱ्या असतील त्याही तुम्ही घेऊ शकता. खूप काही गोष्टी आहेत. रेस्टॉरंट आहेत, जसं की स्वीटचं दुकान आहे, शॉप आहे, तेही आहे. परत अजून इकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी इकडून एक पुस्तक घेऊन गेलेली आहे. राधाकृष्णाच्या मूर्त्या आहेत, खरंच खूप भारी आहेत. मूर्त्या म्हणजे ज्या आपण मूर्त्या पण आहेत आणि फ्रेम पण आहेत. तर अशा प्रकारे खूप काही गोष्टी आहेत. सांगू तेवढं कमीच आहे, पण तुम्ही गेलात आणि हे अनुभवलात तर खरंच खूप भारी वाटेल तुम्हाला सुद्धा. तर अशाच आपण छोट्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये भेटत राहूया
आणि तुम्हाला अजून कुठला देवदर्शन आपल्या मुंबईमधला कुठला देवदर्शन करायला किंवा बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की ट्राय करेन जायला. राधे राधे.